श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी थोडंसं तुम्हाला अधिक मास हा लवकरच संपणार आहे. त्यामुळे 15 जून रोजी अधिक मास संपणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला थोडंसं 25 जुलैच्या आतच आपल्याला जे शुभ कार्य करायचे आहेत ते करून घ्यायचे आहेत. नंतर मग पण शुभ कार्य करणार आहे ते या 25 जुलैच्या आतच करून घ्यायचे आहे. त्यामुळे मी थोडंसं माहिती सांगणार होते तुम्हाला, थोडीशी काय काय कार्य करावं लागेल किंवा का करायचे नाहीत ह्याचं कारण सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग फ्रेंड, नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ फ्रेंड, ज्येष्ठ अधिक मास सुरू असूनही म्हणजे 17 मे ते 25 जून असा कालावधी आहे. या महिन्यातला पुरुषोत्तम मास असंही संबोधलं जातं. या महिन्याला भगवान विष्णूंना समर्पित असल्याने याला अधिक मास असं बोललं जातं. कारण अधिक मास हा 17 मेपासून सुरू झालेला आहे ते 15 जूनपर्यंत संपणार आहे. त्यालाच म्हणजे आपल्याला माहीतच आहे की त्यालाच अधिक मास बी म्हणलं जातं आणि पुरुषोत्तम मासही म्हटलं जातं. अधिक मासात खरंच पवित्र स्नान, दान, जप, तप आणि साधनेचंच महत्त्व आहे. या महिन्यात अशी कामं केल्यास त्यांचं पुण्य अधिक पटीने मिळते. अधिक मासामध्ये विवाह, मुंज आणि गृहप्रवेश किंवा कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत. त्यामुळे 15 जूनपासून ज्येष्ठ मास सुरू होईल. त्यामुळे पुन्हा एकदा शुभ कार्य करू शकतात. पण 25 म्हणजे तोपर्यंतच करू शकतात. 15 जूनपासून परत मूळ ज्येष्ठ मास सुरू होईल. त्यामुळे पुन्हा आपण एकदा शुभ कार्य करू शकतात. पण 25 जून आधी सर्व कार्य पूर्ण करावे लागणार आहेत. त्यालाच धार्मिक कारण आहे. जसे की धार्मिक कारण आहे कारण 25 जुलैपासून चातुर्मास सुरू होत आहे. त्यामुळे चातुर्मासात म्हणजे 4 महिन्याच्या कालावधीत अनेक व्रत कैवल्ये असतात. त्याचमध्ये चातुर्मास काय असतं, म्हणजे चातुर्मास म्हणजे काय हे थोडंसं मी तुम्हाला सांगते की चातुर्मास म्हणजे का करू नये कार्य किंवा काय आहे चातुर्मास म्हणजे ते सविस्तर. चातुर्मासात म्हणजे सृष्टीचा पालन करता असलेले भगवान विष्णू योगानिद्रात जातात. म्हणजे या काळात भगवान विष्णू योगानिद्रा म्हणजे विश्राम अवस्थेत असतात. त्यामुळे चातुर्मासात शुभ आणि मंगळ कार्य केले जात नाहीत. त्यामुळे चातुर्मासात आरोग्याचे आणि आध्यात्मिक दृष्टीने ऋतूनुसारच आहाराचे कठोर नियमितपणे सांगितले गेले आहेत. या 4 महिन्यात वांगी, कांदा, लसूण, मांसाहार वर्ज्य असते. त्यामुळे वर्ज्य म्हणजे खात नसतात. वांगी, कांदा, लसूण म्हणजे मांसाहार असं वर्ज्य असतं. चातुर्मासात देवशानी म्हणजे एकादशीपासून सुरू होते. म्हणजेच आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि देवउठणी एकादशी अर्थातच कार्तिकी एकादशीला चातुर्मास हा संपतो. त्यामुळे पंचांगानुसार चातुर्मास हा 25 जुलै 2026 पासून सुरू होत आहे. हा कालावधी म्हणजे 119 दिवसापर्यंत असेल आणि 20 नोव्हेंबर 2026 रोजी कार्तिकी शुक्ल पक्षातील एकादशीला संपेल. 25 जुलैला चातुर्मास सुरू झाल्यानंतर या कालावधीत म्हणजेच 119 दिवसाच्या कालावधीत शुभ आणि मंगल कार्य केले जात नाहीत. कार्तिकी एकादशीला भगवान विष्णू जागे झाल्यानंतरच सर्व शुभ कार्य पुन्हा सुरुवात होतात. त्यामुळे या काळामध्ये लग्न किंवा काही केले जात नाही चातुर्मास महिन्यामध्ये. त्यामुळे याच्या आतच सगळे काही शुभ कार्य जे असतात ते करावं लागतात. कारण चातुर्मासामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत. अशा प्रकारे चातुर्मास म्हणजे काय किंवा अधिक मास सर्व माहिती सविस्तर मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग फ्रेंड, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वस्त रहा, मस्त रहा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करा नवीन असाल तर.
चला तर मग फ्रेंड, बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. बाय बाय फ्रेंड.